नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात डोकेधडापासून वेगळं होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे। या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय चालक सागर सांढा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हिट अँड रनची घटना नाहीये, तसंच वाहन चालकांनी मद्यप्राशन देखील केलं नव्हतं असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं। दरम्यान 3 मार्चला अपघात झाला होता आणि आरोपींना पोलिसांनी 5 मार्चला अटक केली। त्यानंतर त्यांची टेस्ट केली, यामध्ये देखील मद्यप्राशन केलं नसल्याचं आढळलंय, तर यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबईतील पाम बीच रोड या ठिकाणी 3 मार्चला एक रात्री अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये एका तरुणाने आपला जीव गमावला आहे, तर दुसरी जी मुलगी आहे ती सध्या सिरियस आहे। सानपाडा परिसरामध्ये हा अपघात घडला होता। मात्र जर पाहायला गेलं तर 2 कारची ही रेसिंग लागली होती रात्री पाम बीच रोडला आणि त्याचमुळे कुठेतरी हा अपघात झालेला आहे। ही घटना हिट अँड रनची आहे। या संदर्भात जर पाहायला गेलं तर आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले आणि त्या संदर्भात सानपाडा पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे 2 आरोपींवर। मात्र या संदर्भात कोणालाही सध्या अटक नाही आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी जर हिट अँड रनची घटना आहे, मात्र पोलिसांकडून म्हणत येतं की ही कोणत्याही हिट अँड रनची घटना नाही आहे। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर हा जो अपघात होता हा अपघात आधीच घडला होता आणि त्यानंतर त्यांच्या अंगावरनं त्या मुलगा आणि मुलीच्या अंगावरनं ही जी कार आहे रेसिंग कार करत त्या कार गेलेल्या आहेत। त्यामुळे पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हिट अँड रनची घटना नाही आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलात तर हे दोन्ही जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे दोन्ही आरोपी अपघात करून त्या ठिकाणून फरार झाले होते। पोलिसांना या आरोपींना शोधायला 2 दिवस लागलेले होते। तर आपण फॉरेन्सिक टेस्ट केली असती, कारण या असं देखील बोललं जाते की हे जे दोन्ही तरुण आहेत ते दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्हची केस आहे, दारू पिऊन गाडी चालवत होते। मात्र 2 दिवसांनी आरोपींना अटक केल्यामुळे कुठेतरी 24 तास उलटून गेल्याने यांची जी टेस्ट आहे ती टेस्ट झाली नाही आणि त्यामुळे यामध्ये सिद्ध झाले नाही का हे आरोपी आहेत त्यांनी मद्यप्राशन केलं होतं का, हे या टेस्टमध्ये स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे कुठेतरी नवी मुंबई पोलीस सानपाडा पोलिसांची ही संशयास्पद भूमिका समोर येते। कारण पाहायला गेलं तर या संदर्भात सीसीटीव्ही चेक करून या गाड्या नेमक्या कुठून आलेल्या आहेत, हे लोक खरोखर पार्टी करण्यासाठी मद्यप्राशन करण्यासाठी कुठे बसले होते का, या सर्व गोष्टी समोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र या कोणत्याही गोष्टी समोर आल्या नाही आहेत। कुठेतरी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे 2 दिवस लागले आरोपींना समोर आणण्यासाठी आणि त्यामुळेच कुठेतरी हा आरोपी अद्यापही मोकाट आहे। त्यांच्यावर कोणतेही फक्त गुन्हा दाखल करण्यात आलेला, अटक नाही करण्यात आलेली आहे। आणि असं बोललं जाते की हे आरोपी आहेत ते मद्यप्राशन करून गाडी चालवत होते आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। 2 आरोपितांविरुद्ध हायवेने गाडी चालवून प्रशांत जमदाड्याच्या मृत्यूस जबाबदार झाला आणि हरमन कौर हिला गंभीर जखमी केले म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे। आणि जी 2 वाहनं आम्ही ताब्यात घेतलेली आहेत, दोन्ही वाहनांचं फॉरेन्सिक विश्लेषण केलेलं आहे, त्याची जांच केलेली आहे। त्यानंतर लक्षात आलं की 2 वाहनं त्यांच्या अपघात झाल्यानंतर अंगावरून गेलेले आहेत। त्या दोन्ही आरोपींना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र आम्ही पाठवणार आहोत। आम्ही सर्वप्रथम त्यांची ती जी 2 वाहनं आहेत त्यांची फॉरेन्सिक चाचणी करण्याचं ठरवलं। फॉरेन्सिक चाचणी केल्यानंतर जेव्हा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये ते 2 वाहनं त्यांच्या अंगावरून गेलेल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना आरोपी केलेला आहे। त्याने अपराध केला आहे, त्या अपराधाला त्या कायद्याप्रमाणे ही शिक्षा होणारच आहे। आणि आमच्याकडून पोलिसांकडून तपासामध्ये अगदी स्ट्रॉंग पुरावे सादर करून आरोपींना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल याकरता आमचे प्रयत्न असणार आहे। याला हिट अँड रनची केस नाही म्हणता येणार, याच्यामध्ये अतिवेगामुळे त्यांना गाड्या कंट्रोल नाही झाल्या आणि त्यामुळे त्या गाड्या अंगावरून गेलेल्या आहेत असं एकंदर चित्र दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।